आता मनुष्याला वाटतं, तो जे कुकर्म करतोय देव बघत नाही. पण देव करुण डोळ्याने त्याचं कर्म बघत असतोय, चित्रगुप्त लिहित असतोय आणि त्याचंच भोग तो ह्या मृत्यू लोकात भोगत असतोय. चांगलं झालं तर देवाने केलं, वाईट केलं तर देवाने केलं. असं का? अरे वाईट तुमच्या प्रारब्ध कर्माने जे तुम्ही करत आहे त्याच्याने होत आहे. देव तुमच्या चांगल्या कर्माला पण वाईट कर्माला पण दोषी नाहीये आणि तो काहीच करत नाही. तो शांत राहून सगळं तुमचे कर्म बघत असतो, चांगले आणि वाईट. आता कोणाचं मूल मेलं, कोणाचा नवरा मेला, कोणाची बायको मेली, कोणाचं कोण मेलं गणातलं गणगोत्र कोणी मरू दे. त्यावेळेला बोलतो सगळं देवामुळे झालं माझं वाटोळं. अरे देव कशाला वाटोळं करतोय? देव कोणाचं कधी वाटोळं करत नाही. हे मुळात तुम्ही जाणून घ्या, समजून घ्या. कारण रामाने कधी रावणाचं वाटोळं केलं नाहीये. उलटं त्याला मोक्ष दिला. कारण वाईट कोण केलं ह्याच्यात? रावणाने केलं, रामाने नाही. दृष्टी वाईट बघितली, वाईट कृत्य हाताने केलं, वाईट शब्द बोलला कोण? रावण. मग त्यावेळेला नाश होणं निश्चित होतं. आता मनुष्य कोणताही वाईट करणार, त्याला देव कसा कारणी आहे? देव कारणी नाहीये, कारण देव काहीच करत नाहीये. अरे सगळं द्यायला देव तयार आहे, पण तुम्ही तरी मोह सोडा ना. मोह सुटत नाही माणसाला. या भवसागरामध्ये असा तो गुंतला आहे ना, त्याला वाटतं सगळं शाश्वत आहे, सगळं. अरे काही शाश्वत नाहीये. दिसेपर्यंत सगळं ठीक वाटतंय. माया आहे सगळं, ओझं होऊन जाणार तुमच्या डोळ्यासमोर. कधी माहिती शरीर गेल्यावर. शरीर आहे, डोळ्यातून दिसतंय, तोपर्यंत सगळं तुम्हाला चांगलं वाटतं. पण ते माया आहे, काहीच नाहीये ते. त्यासाठी तुम्हाला देवाकडे असं जायचं आहे, एक छोटं शिशु कसं असतंय, आईकडे जातंय. त्याच्या मनात छळ नाही, कपट नाही, द्रोह नाही, मत्सर नाही, ईर्ष्या नाही, कोणाबद्दल काही नाही. हसत जातंय, कधी रडतंय, कधी-कधी खेळ करतंय ते, हात-पाय मारतंय, डोळे झापतंय. आईला पण आनंद वाटतंय. त्यावेळेला आई घेते पण त्याला, मुका करते, त्याला प्रेम करते. असं प्रत्येक मुलांनी व्हायला पाहिजे भक्तीमध्ये. निरागस, निष्पाप. मी म्हणून गेला ना देवाकडे, देव स्वीकारत नाहीये. कारण देवाला माहीत आहे तुमच्या मनात काय चाललंय, तुमच्या अंतरंगामध्ये काय चाललंय, बाहेर काय बोलताय, सगळं त्याला माहीत असतं. तो शांत बघत असतो. कारण तुम्ही काहीही करताना तुमच्या एक-एक श्वासावर कोणाचा अधिकार आहे माहिती आहे? त्या परमेश्वराचा. आणि तुम्ही जे कर्म करता ना, चांगलं असू दे, वाईट असू दे, त्याचा अधिकार कोणाचा आहे माहिती आहे? तुमच्या आत्म्याचा. का? कारण ते भोग तुम्ही भोगणार आहेत, देव नाही. पण शेवटचा श्वास कधी, कुठे, कोणत्या स्थळी, कोणत्या जागेत, कोणत्या क्षेत्रात तुम्ही घेणार हे देवाला माहीत असतंय. देवाची प्रचिती येण्यासाठी काय करावं लागतं? नुसतं नामस्मरण करून पण उपयोग नाही. उपास तपास करून पण उपयोग नाहीये. कारण तुम्हाला पूर्ण शरणागती झालं पाहिजे देवाला. पूर्ण, पूर्ण म्हणजे पूर्ण. मोह नाही पाहिजे तिथे. मीपणाच नकोय तिथे देवाला. काहीच नकोय देवाला. फक्त तुम्ही येताना कसं यावं? निरागस शिशुसारखं यावं, तरच देव स्वीकारतो. तोपर्यंत स्वीकारत नाही.